आदरणीय मुख्याध्यापिका सिस्टर सिमोन, उपमुख्याध्यापिका सिस्टर लीना, उपस्थित शिक्षकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो, मी सरस्वती आणि मी सुरेखा आपल्या सर्वांचं सेंट ट्रिजाज कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये मराठी शिक्षक विभागाकडून सहर्ष स्वागत करत आहोत. आज आहे 27 फेब्रुवारी 2021 म्हणजेच मराठी राजभाषा दिवस. आज आपल्या हिंदी मराठी विभागाच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनी आपल्यासमोर एक सुंदर कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. कोणत्याही शुभ कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. आजच्या प्रार्थनेचे शीर्षक आहे तू बुद्धी दे. कवी आहे गुरु ठाकूर. चला तर मग आपण सर्वजण आपले दोन्ही हात जोडून ईश्वराकडे सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती आपल्या सर्वांना लाभो अशी प्रार्थना करूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना
वातावरण कसं प्रसन्न झालं आहे. मराठी भाषा व तिचे महत्त्व या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी येत आहेत आपल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ अलका बाविस्कर. सुप्रभात. आदरणीय व्यवस्थापिका सिस्टर विल्मा, आदरणीय मुख्याध्यापिका सिस्टर सिमॉन व उपमुख्याध्यापिका सिस्टर लीना, तसेच उपस्थित सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थिनींनो, आज आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान, भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान. काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वान, साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व, मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करू सर्व. मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कारण कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाने दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेतला आहे. आणि म्हणूनच आज आपण मराठी भाषा दिन साजरा करीत आहोत. कुसुमाग्रज आपल्या लेखणीतून म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात मानतो मराठी. मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित आहे व त्याची निर्मिती संस्कृत भाषेपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील 3री व जगातील 15वी भाषा आहे. माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजीसे जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे. त्यांच्याप्रमाणेच संत रामदास, संत तुकाराम अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र, श्लोक, अभंग लिहिलेले आहेत आणि लोकांना चांगला संदेश दिला. या थोर संतांनी सुद्धा मराठी भाषेचा ठसा लोकांवर उमटवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले. एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच घडले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण वळूया पुढील कार्यक्रमाकडे. पण सरस्वती, हा, पुढच्या कार्यक्रमाकडे वळल्या अगोदर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे. हो का? विचारतेस तुला. नक्की विचार. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस. मग आजच्याच दिवशी हा दिवस का बरं साजरा केला जातो? सुरेखा,
खूपच सुंदर प्रश्न विचारलास तू, अगदी आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातला. तर ऐका मग, आज आपण हा दिवस राजभाषा दिवस म्हणून का साजरा करतो? आज आहे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस, म्हणजेच 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. कुसुमाग्रज मराठी भाषा, मराठी साहित्य यातील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. शिरवाडकरांचं वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम आपल्याला त्यांच्या कवितेच्या ओळीतूनच दिसून येते. मग आता जर कवितेच्या ओळींचा विषय निघालेला आहेस तर मला या कुसुमाग्रजांच्या काही ओळी इथे बोलाव्याशा वाटतात. म्हण ना, खरंच म्हण. मग चला हा ऐका. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिरा संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. सुरेखा, शाबास, किती सुंदर ओळी त्या आहेत आणि तू खूपच छान गायलास. धन्यवाद. खरंच आज हे अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आपण कुसुमाग्रजांच्या कविता आज आपण इथे बोलत आहोत. सरस्वती, हा सुरेखा, आजच्या या मराठी राजभाषेच्या दिवशी आम्हाला मराठी भाषेविषयी आणखी काही माहिती सांग ना. हा सांगते सगळ्यांना, तुम्ही नीट ऐका हा. मराठी म्हणजे महाराष्ट्र, मराठी म्हणजे संतांचे अभंग, मराठी म्हणजे पंढरपूरची वारी, मराठी म्हणजे गोड पुरणपोळी. अगं पण एक सांगायचं राहिलंच की. ते काय? मराठी म्हणजे ठसकेबाज लावणी बरं का. हो, खरंच की. चला तर मग आपल्या समोर इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी एक सुंदर लावणी नृत्य सादर करत आहे. मग टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूया. आणि लावणीनं सादर करणाऱ्या विद्यार्थिनींची नावे आहेत कुमारी आकांक्षा सावंत, कुमारी मलायका तलारी, कुमारी श्रावणी दाभोळकर, कुमारी दीक्षा शेडगे आणि कुमारी श्रद्धा विश्वकर्मा.
भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही भाषा सुमारे 2300 वर्षांपासून आपल्या देशात गुण्यागोविंदाने सगळ्यांना सामावून घेत आहे. मराठी भाषेचा गौरव संत ज्ञानेश्वरांपासून ते महाराष्ट्राचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच अर्वाचीन लेखक कवींनी वेगवेगळ्या साहित्यातून प्रकारातून केला आहे. अगदी बरोबर. भारूड घ्या, मग अभंग घ्या किंवा पोवाडे, गवळणी, कीर्तन ही मराठी भाषेचीच देणगी आहे. मराठ्यांच्या गौरवाचा इतिहास पोवाड्यांमधून शाहीर गात असत. आज तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाच्या शौर्याचा पोवाडा प्रस्तुत करण्यासाठी आपल्या समोर येत आहे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी सावंत. स्वराज्याचे बांधतो रण संधी पाहून कोंढाणातील लग्याव ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई वदल्या राजगडात, जी 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 जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला हा मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलर मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण येऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लगीन कार्याला, आम्ही जातो लढाईला. दुसरं हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिळवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीनं मनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला, हा हा हा, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालेला, कमरेला बांधला शेला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, हो हो हो, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कोणी कडन फासे. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेनं आपल्या पेटाऱ्यातून एक घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहिती? यशवंती. यशवंती दोरीला, यशवंती कुंकुवात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागे होती स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा जिरहा जी जी, चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. तेव्हा कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला जाऊन मुजरा करण्याची हलकट जात आमच्या मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळेस मोडेन पण वाकणार नाही. अरे मराठी माणसांना ताटकणा ठेवायला फक्त 2च माणसांनी शिकवलं आहे. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौताळाला, पलट वार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडला ढालीला.
इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला, उदय भान जेरी सानला, उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षांचे सेनार मामा उदय भाण्यावर धावून आले आणि उदय भानाने स्टॉप केला. छातीवर मामा बसलेला, दाताने फोडल्या नरटीला, सपासप करती वाराला, उभा चिरला उदय बाण्याला, उदय बाण्याला जिराजी जी, उदय बाण्याला जिराजी जी जी. स्वरांगीच्या या उत्स्फूर्त पोवाड्यानंतर सरस्वती, हा. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. हो, आता आपल्यासमोर 9वीच्या विद्यार्थिनी मराठी साहित्यकारांचा जीवन परिचय सादर करीत आहेत. नमस्कार. मी आज मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी व समीक्षक विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांच्याविषयी काही खास माहिती तुमच्या समोर सांगणार आहे. विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 साली भालवडी, सिंधुदुर्ग येथे झाला. ते आपल्या मराठी भाषेतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. त्यांच्या कविता ह्या एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव व नाजूक भाव सौंदर्य यांचा एकदम प्रत्यय देतात. त्यांची कविता कधी चित्रमयी बनते, कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो, तर कधी एक गमतीदार कोड्याच्या भाषेत ती बोलते. त्या कवितेचे रूप हे अगदी न्यारे असते. अशाच काही अप्रतिम साहित्य कृतींसाठी, विशेष म्हणजे अष्टदर्शन या साहित्य कृतीसाठी त्यांना सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वी.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विंदा करंदीकरांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर बऱ्याच लेखकांनी पुस्तके देखील लिहिली आहेत, जसे की ज्ञानपीठ त्रिमूर्ती लेखक अनिल बरेळ व ज्ञानपीठ पुरस्कारातील प्रतिमा नाट्यात्म दर्शनी लेखक मधु पाटील इत्यादी. त्यांची त्या काळातल्या काही उत्कृष्ट साहित्यकारांसोबतही मैत्री होती, म्हणजेच मंगेश पाडगावकर व वसंत बापट. त्यांचा मृत्यू हा 14 मार्च 2010 मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. तर मग मित्रांनो, शेवटी मला विंदा करंदीकरांची एक म्हण सांगावीशी वाटते. ती म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. धन्यवाद. मी आज तुम्हाला सुप्रसिद्ध अरुणा ढेरे यांच्याबद्दल माहिती देणार आहे. डॉक्टर अरुणा ढेरे या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहे. यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 पुणे, महाराष्ट्र येथे झाला. हे भारतीय आहेत. साहित्य प्रकार: कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वाद आहे. यांचं कार्याचे स्वरूप: 1983 ते 1988 या काळात पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक निर्माती म्हणून डॉक्टर अरुणा ढेरे यांनी काम केले आहे. 1991 ते 1991 या काळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आणि पसाय या मासिकाची संपादिका म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधन कार्य करीत आहेत. धन्यवाद. लेखिकेचे नाव कविता महाजन आहे. यांचा जन्म 5 सप्टेंबर 1967 नांदेड, महाराष्ट्रात झाला होता.
यांचे कार्यश्रेष्ठ लेखन, अनुवाद, संपादन, रेखचित्रण होते. यांची मातृभाषा ही मराठी होती. यांचे साहित्य प्रकार कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य होते व यांचे प्रसिद्ध साहित्य कृती भिन्न, कुहू आणि मर्यादित पुरुषोत्तम होते. कविता महाजन यांचे वडिलाचे नाव सदी महाजन होते. लेखिकेला साहित्य अकादमी हा पुरस्कार प्राप्त झाला होता. लेखिकेची मृत्यू 27 सप्टेंबर 2018 पुण्यात झाली होती. धक्कादायक आणि मराठी साहित्यात नुकसान करणार आहे. कविता, कथा, कादंबरी आणि बरेच अनुवाद, संपादन तसेच अन्य साहित्य असे भरीव कार्य त्यांनी आपले अल्प आयुष्यात केले. नुकताच आपला 55वा वाढदिवस साजरा करणाऱ्या महाजन यांचा जन्म नांदेड येथे झाला होता. तसेच शाळेचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुढील शिक्षण प्रारंभी नांदेडमध्ये आणि पुढे औरंगाबादमध्ये घेतले. मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पुढील आयुष्यात मराठी साहित्य हीच त्यांची ओळख होती. वसई दीर्घकाळ मुक्काम केलेल्या महाजन यांनी ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाद्यांतही काम केले होते. त्या निमित्ताने त्यांचा आदिवासी समाजा जीवनाचा अभ्यास हे उत्तम होता. वरली लोकगीते, आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन हे पुस्तक त्या कार्यातून घडले. ललित सह्याद प्रारंभी कवयित्री म्हणून प्रस्थापित होते. असतानाच त्यांच्या वे पुढे भिन्न या कादंबऱ्यांनी वेगळा आविष्कार घडवला. बंडखोर लेखिका आणि असल चित्रण ही त्यांची ओळख सर्वत्र झाली. कविता, कादंबरी लेखन करत असताना स्वतःतील संपादन आणि अनुवाद कौशल्यही त्यांनी सिद्ध केले. एका बाजूला आपल्या लेखनातून प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले, तर दुसरीकडे साहित्य व्यवहाराचा परीघ मोठा होता. म्हणून त्यात बालसाहित्य, ब्लॉग लेखन आणि पाकशास्त्र समावेश झाला. कवयित्री कविता महाजन हे एक खूप प्रसिद्ध लेखिके होते. नमस्कार, मी स्वरांगी सावंत, इयत्ता 9वी क ची विद्यार्थिनी आहे. सर्वप्रथम सगळ्यांना मराठी राज्यभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला मराठी साहित्यकार पु ल देशपांडे अर्थात आपले लाडके पु ल यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणार. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मध्ये मुंबई येथे गावदेवी येथे झाला. पुण्यात 12 जून 2000 साली त्यांचा मृत्यू झाला. हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि कथाकथनकार होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असेही म्हटले जाते. त्यांच्या अद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जात होते. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे पु ल देशपांडे यांचे आजोबा होते. पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रनीय कारस्थप्रभू CKP कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालय,
यातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय आणि सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. 1940च्या दशकात साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळांमध्ये शिक्षक होते. 1943 साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवींद्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह त्यांनी अभंग गीतांजली या नावाने मराठीमध्ये भाषांतर केला. मराठी साहित्यकार व संगीतातील योगदान व्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. हे उत्तम संवादिनी वादक होते. तसेच त्यांनी काही चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शनही केले होते. 1937 पासून नभोवाणीवर पु ल देशपांडे छोट्या मोठ्या नाटकात भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेरकरांच्या पैजार या श्रुतिकेत काम केले. 1944 साली पुलंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र भट्या नागपूरकर अभिरुची या नाट्यकलिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये जीन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. 2014 मध्ये प्रकाशित झालेली बटाट्याची चाळ हे त्यांचे विनोदी नाटक पुस्तक प्रसिद्ध आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ललित कलाकुंज नाट्यनिकेतन या नाट्य संस्थांच्या नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. पु ल देशपांडे यांच्या निवडक पु ल या मालिकेतली बटाट्याची चाळ, अंतू बर्वा, चित्रे मास्तर इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगली येथील अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समिती कडून इसवी सन 1960 साली पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1948 साली पु ल देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभाद्र हे प्रहसन लिहिले. 12 जून इसवी सन 2000 रोजी वयाच्या 81व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले. असे हे आपले पु ल सगळ्यांच्याच लक्षात राहणारे होते. धन्यवाद. मराठी भाषा दिवस साजरा करताना विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी सेंट ट्रिझास कॉन्व्हेंट हायस्कूल दरवर्षी मराठी कविता सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षीही तुला माहित आहे सरस्वती, यावर्षीही ऑनलाईनच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेता असलेल्या सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन. आता या सर्व विजेत्या स्पर्धकांच्या कविता आपणासमोर व्हिडिओ माध्यमातून प्रस्तुत करत आहे. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे प्रिय आईस. कवी सूरज उत्तेकर. आईसाठी मला देखील खूप लिहायचं होतं. लिहिण्याचं धाडस मात्र मुळीच होत नव्हतं. आईची माया शब्दात कशी वर्णावी, तिच्या आसवांची भाषा आता तरी ओंजावी. खूप दिवसांपासून काही मनात साठवलं होतं, शब्दात मात्र मला मांडता येत नव्हतं. कोंबडीच्या पिल्लाला मी निरखून पाहत होतो. बालपणापासूनची आठवण मनात साठवत होतो. आताही मी त्या पिल्लांसारखंच वागतो. गरज पडता आईचीच मदत मी घेतो. आईचं वर्णन मी उपमा देऊन करू का? पिल्लांसाठी आपल्या ती घरटे छान विणते. एवढ्याशा चोचीने घास ओटी भरवते. लहान पाणी आईचे धपाटे खूप मिळत. मांजीचे दात तिच्या पिल्लांना नाही लागत. आईसाठी काय लिहू काहीच कळत नाही. तिच्यासाठी लिहिण्याकरिता शब्दच मिळत नाही. मंदिरात वाचलेल्या वाक्यात खरंच सत्य जाणवतं. आ म्हणजेच आत्मा, ई म्हणजेच ईश्वर, आत्मा अधिक ईश्वर म्हणजेच आई.
एवढंच मला कळतं. धन्यवाद. नमस्कार. आज मी तुमच्या समोर एक मराठी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे जीवनात नाती. जीवनात नाती. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात रक्ताची, काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मोजन्मीची, काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही क्षणापुरतीची. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात केसांसारखे न तुटणारी, काही नाती असतात केसांसारखे न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात पैशांनी विकत घेता येणारी, काही नाती असतात पैशांनी विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. काही नाती असतात ना जोडून सुद्धा टिकणारी, काही नाती असतात ना जोडून सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. धन्यवाद. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आज मी तुमच्या समोर एक मराठी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे आयुष्य. तर मी सादर करीत आहे माझी कविता आयुष्य. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, एकाच घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही. हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद, हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन नित्य चालेल वादविवाद. धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही, धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही, हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही, इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी सांगा ना, जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. होय, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. धन्यवाद. अश्रू. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, हे का रे आपण असे, ना रंग ना रूप, नेहमीच मात्र चिडीचूप. आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर, दुःखाच्या प्रसंगी हे दुराव्याचा आहे. कुणीच कसे थांबवत नाही आपल्याला, कुणीच कसे थांबवत नाही आपल्याला, किनाराही साधा नाही या पापणाला. दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला, खूप विचार करून मग तो बोलला, रंगरूप नसला तरीही चिडीचूप असलो जरीही, रंगरूप नसला तरीही चिडीचूप असलो जरीही, आदर ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनांचा. सांत्वनाचे बोल आपणच, अंतरीही खोल आपणच. सुखात आपले येणे व्यक्तिपरत्व, दुःखाच्या प्रसंगीही आपलेच मात्र महत्व. आपल्याला नाही कोणी थांबवू शकत, बंधनात नाही कोणी बांधू शकत. उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा, नाजूक धागा वचनातील बंधनांचा, भावबद्ध हृदयातील स्पंदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा. म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे.
आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे. अशीच आपली ही कहाणी. ऐकून अश्रूंची ही वाणी, बरं का, ऐकून अश्रूंची ही वाणी. अश्रूंच्याच डोळ्यात हळूच आले पाणी. अश्रूंच्याच डोळ्यात हळूच आले पाणी. धन्यवाद. त्याचे नाव फक्त तू खचू नकोस. संधी मिळेल तुलाही, फक्त तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे किती सारे हात आहेत. अशाच आपल्यासाठी एकदा तूही हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ, उघड डोळे, पहा जरा जगाकडे. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी आहे थोडे. नाही नाही म्हणून उगाच तू खोंडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू हिरमसू नकोस. समर्थ आहे हातात जर, समर्थ आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चाल. परिस्थितीशी भिडून दोन हात करून चाल. विजय तुझाच होईल, विजय तुझाच होईल. तू मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. धन्यवाद. सुरेखा, आज अतिशय प्रतिकूल वातावरणात आपण ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी दिवस साजरा करत आहोत. बरोबर, अगदी बरोबर आहे. हे शक्य झाले ते आपल्या प्रिन्सिपल सिस्टर सिमोन, मराठी हिंदी विभागाच्या शिक्षिका आणि नेहमीप्रमाणेच आपल्या ह्या उत्साही आणि प्रिय विद्यार्थिनी या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच. या सर्वांचे मी सरस्वती, मी सुरेखा मनःपूर्वक आभारी आहोत. तर माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो, या कार्यक्रमाची सांगता करताना आपण एक निश्चय करू की आपण मराठी भाषेतील साहित्य, काव्य वाचण्याचा ध्यास घेऊ आणि भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करू. हीच खरी कविवर्य कुसुमाग्रज यांना खरी श्रद्धांजली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.